जगाच्या नकाशात अशा अनेक जागा आहेत ज्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व आहे। या जागांची खासियत काही औरच आहे। जगातलं सगळ्यात कठीण बेट अशी या जागेची ओळख आहे, जिथे फक्त एक चूक आणि आपण आपला जीव गमवू शकतो। इथला प्रत्येक दिवस निसर्गाच्या क्रूर आव्हानांशी सामना करणारा आहे। कोणती आहे ही जागा पाहूयात या रिपोर्टमधून। हे आहे सवालबार्ड, नॉर्वेच्या आर्क्टिक भागातील एक दुर्गम बेट समूह। बघायला किती मस्त, किती छान वाटतंय ना? पण तुम्हाला माहिती आहे का, हे जितकं छान वाटतंय तितकंच धोकादायक सुद्धा आहे। ध्रुवीय अस्वल, हिमस्खलन, गोठलेला समुद्र आणि तीव्र वाऱ्यामुळे इथल्या नागरिकांचं जीवन सतत धोक्यात असतं। सवालबार्ड हे नॉर्वेच्या उत्तरेला आर्क्टिक महासागरात वसलेलं बेट। इथलं तापमान -30°C पर्यंत खाली जातं। काही महिने सूर्यदर्शनही होत नाही, पोलर नाईट असतात। तरीही पर्यटकांची संख्या सातत्याने वाढतीये। या बेटावर धोके सुद्धा बरेच आहेत, त्यामुळे इथल्या लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं। ध्रुवीय अस्वलांमुळे मार्गदर्शकांना नेहमी राफेल आणि सिग्नल फ्लेअर्स बाळगावे लागतात। सवालबार्डमधील बर्फाच्छादित डोंगर आणि भूभागामुळे हिमस्खलनाचा धोका, बर्फातील तडे किंवा हवामानात अचानक होणारे बदल, प्रवास करताना गोठलेल्या समुद्रावरून चालावं लागतं। पातळ बर्फ तुटल्यास प्रवासी थंड पाण्यात बुडू शकतात, ज्यामुळे हायपोथर्मिया होण्याचा धोका। पर्यटकांच्या सुरक्षेच्या जबाबदारीमुळे मार्गदर्शकांवर मानसिक दबाव असतो। पर्यटकांसाठी असलेल्या मार्गदर्शकांना झटपट आणि योग्य निर्णय घेण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, जसं की वादळ येण्याची शक्यता असल्यास मार्ग बदलणे किंवा प्रवास थांबवणे। त्याशिवाय प्रथमोपचार, नेव्हिगेशन, बर्फावर चालण्याचे तंत्र आणि बंदूक हाताळण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं। त्यांना स्थानिक भूगोल आणि हवामानाचा सखोल अभ्यास करावा लागतो। सवालबार्डमध्ये नॉर्दर्न लाईव्ह, ध्रुवीय अस्वल, आर्क्टिकचे अनोखं वातावरण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात। अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीत इथल्या लोकांना उदरनिर्वाहासाठी परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं, कारण आर्क्टिकमध्ये प्रत्येक निर्णय जीवन मरणाचा असतो। तरीही इथल्या पर्यटकांची संख्या काही कमी होत नाही, हे मात्र विशेष। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।